कोकण आणि भूताटकी ही काय नवीन गोष्ट नाही आहे. आणि आजची स्टोरी पण कोकणात घडलेल्या एका घटनेची आहे. 3 मित्र, रात्रीची वेळ, पाऊस आणि त्यांना झालेला चकवा. हॅलो, हाय, नमस्कार. माझं नाव आकाश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे, जिथे मी तुम्हाला सांगत असतो भयानक कथा. 3 लहानपणापासूनचे मित्र. प्रत्येकजण जॉब करतोय कुठे ना कुठेतरी. एक दिवस असेच विकेंडला ते 3 मित्र भेटतात आणि बोलता बोलता त्यांचा विषय निघतो की यार खूप दिवस झाले, आपण प्लॅन करायला हवा आहे. तर असेच काही दिवस जातात. प्रत्येकजण टाळाटाळ करतो, यार नको जायला. तर फायनली त्यांचा प्लॅन होतो, वेळ ठरते, दिवस ठरतो आणि ठिकाण होतं कोकण. पावसामध्ये कोकण हे अतिशय सुंदर दिसतं. तर ते 3 मित्र रात्री 10 वाजता पुण्यावरनं ड्राईव्ह करत कोकणाकडे रवाना होतात. गाडीमध्ये मस्त त्यांच्या गप्पा गोष्टी चालू असतात. रेडिओवरती मस्तपैकी जुने गाणी चालू असतात. तर हे सर्व करता करता रात्रीचे 12 केव्हाच वाजून गेले. त्यांच्यातल्या एकाने कोकणामध्ये एका गावात हॉटेल रूम्स बुक केले होते. तर तो मित्र त्या दोघांना सांगतो की अरे मी हॉटेलवाल्याला कॉल केला की आम्ही संध्याकाळी निघू. तर तो मॅनेजर बोलला की सर रूम्स तर अवेलेबल आहेत आपल्याकडे, पण मी तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही संध्याकाळचं येऊ नका. तर तो बोलला की नाही मी संध्याकाळचंच निघणार आहे, कारण आम्हाला पूर्ण रात्र एन्जॉय करत यायचं आहे. शेवटी कस्टमर पुढे मॅनेजरचं तरी काय चालणार. तर तो बोलतो या. तर हे 3 मित्र गाडीत जात असतात. मस्तपैकी जुने गाणी चालू आहेत, एकमेकांची खेचतायत. ट्रिप अगदी मस्त चालू होतं. सांगायचं म्हटलं तर ते एन्जॉय करत होते. 12 तर केव्हाच वाजून गेले होते. त्यानंतर घाट रस्त्याने येत असताना आता ते एका वळणावर आले. पाऊस एवढा जोराचा होता की त्या गावचा जो बोर्ड असतो ना, की ज्यावरती गावाचं नाव लिहिलेलं असतं, तो गावाचा बोर्डसुद्धा त्यांना दिसत नव्हता. आणि त्यांच्यापैकी कोणाच्याच फोनला रेंज नाही आहे. फोनमध्ये जर रेंज असती तर गुगल मॅप्सवरून त्यांना कळालं असतं की आपण कुठे चाललो आहे. पण त्यांनी ठरवलं तर रेंज नाही आहे आणि आजूबाजूला पण कोणी दिसत नाही आहे. तर आपण एक काम करूयात, आपण सरळ जाऊयात आणि बघूयात कोणी भेटलं तर त्याला रस्ता विचारूयात पुढे. आता ते त्या वळणापासून खूप पुढे आले होते. हळूहळू पाऊस अजून वाढत होता. तरी पण ते कुणीतरी दिसेल रस्त्याने आणि त्याला आपण रस्ता विचारू या आशेने ते पुढे जात राहिले. वाटेत त्यांना एका झाडाखाली चहाची टपरी दिसली. त्यांनी विचार केला की एवढ्या रात्रीची चहाची टपरी आणि ती पण चालू. त्यातला एक जण म्हणतो की अरे तुला काय वाटत नाही का की एवढ्या रात्री एवढ्या पावसात एक चहाची टपरी कसं काय चालू असते. तर त्या दोघांनी एवढा काय त्याचा विचार केला नाही की आता दिसलं ना कोणीतरी, त्याला पहिला रस्ता विचारू आणि आपण आपल्या ठिकाणी जाऊ. हवेत गारवा होता, पाऊस येतोय. तर त्यांना चहाची तलब झाली होती. तर त्यांनी कुठलाही विचार न करता गाडी चहाच्या टपरीपाशी नेली, गाडीतून उतरले आणि सरळ त्या चहावाल्याकडे गेले. चहावाला बोलतो, नमस्कार साहेब, कुठून आलात आपण. तर ती मुलं सांगतात की आम्ही पुण्यावरनं आलो आहे, अशा ठिकाणी जायचं आहे. तर चहावाला बोलतो ठीक आहे, कुठलं गाव. तर त्या तिघांनी त्या गावाचं नाव सांगितलं. त्या गावाचं नाव ऐकल्यानंतर तो चहावाला थोडा विचकला आणि त्यातल्या एकाने ते पाहिलं, पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही रस्ता सांगाल का मला. तर चहावाला बोलतो हा ठीक आहे सांगतो, पण हे घ्या आधी चहा प्या. तर ते तिघे चहा पितात. चहा पिल्यानंतर चहावाला म्हणतो की साहेब अर्धा तास पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक पूल लागेल. पूल क्रॉस झाल्यानंतर एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडापासनं डावीकडे वळाला तर तुम्हाला तुमचं ठिकाण मिळून जाईल. तर ते तिघे चहावाल्याला पैसे देतात, गाडीत बसतात आणि निवांत निघतात. पुढे गेल्यानंतर त्यांना तो पूल लागला. तर त्यावर ते बोलतात की हा तोच पूल असणार आहे की जो आपल्याला चहावाल्याने सांगितला. पूल क्रॉस केल्यानंतर त्यांना वडाचं झाड दिसतं. तर ते वडाचं झाड एवढं मोठं होतं की सर्वांचं लक्ष वेधून घेईल. एवढ्या पावसातसुद्धा ते एक भल्या मोठ्या डोंगरासारखं वाटत होतं. चहावाल्याच्या सांगितल्याप्रमाणे डावीकडे वळायचं होतं. पण फन फॅक्ट म्हणजे वडाच्या झाडाखाली डावीकडे नाही तर उजवीकडे रस्ता होता. तर ते तिघे बोलतात की चहावाल्याने तर आपल्याला डावीकडे जायला सांगितलं, मग पण इथे तर डावीकडे कुठलाच रस्ता नाही आहे. तर त्यामधला एक जण बोलतो की अरे चूक झाली असेल बोलताना, त्याला उजवीकडे म्हणायचं असेल पण तो डावीकडे बोलला. तर आता ऑप्शन तर नाही आहे आपल्याकडे काय. तर मग ते उजवीकडे वळतात आणि ते त्या रस्त्याने पुढे जातात. पुढे गेल्यानंतर आता त्यांच्या फोनला रेंज आली होती. तर आता तो गुगल मॅप्स चालू झालं होतं. गुगल मॅप्सवर ते ठिकाण फक्त अर्ध्या तासाच्या दुरीवरती दाखवत होतं. तर त्या तिघांनी विचार केला की वाह पोचलो बाबा, एकदाचं फक्त अर्धा तासातून जाणार आहे. तर ते जात आहेत अर्धा तास उलटून गेला. त्यातला एक जण बोलतो अरे अर्धा तास झाला, अजूनपर्यंत ते गाव यायला पाहिजे नव्हतं. मॅप्सवरती पण अजून अर्धा तासच कसं दाखवत आहे. तर त्यातला एक जण गुगल मॅप्सवर पुन्हा बघतो. तर आता ते गाव 1 तास पुढे दाखवत होतं. तर ते विचार करतात की 100% काहीतरी
इंटरनेट प्रॉब्लेम असेल किंवा गुगल मॅपचा ग्लिच असेल तर त्या रस्त्याने ते पुढे जात आहेत पुन्हा जात आहेत. हळूहळू एकाला शंका येऊ लागते की आपण 1 तास झाला जातो पण अजूनपर्यंत आपल्याला काहीच दिसलेलं नाही आहे. मॅपसुद्धा आता बंद पडले, फोनची रेंज गेली आहे. आता काय करावं? तेवढ्यात जो मुलगा गाडी चालवत असतो तो अचानक थांबतो आणि तो बोलतो की अरे हा पूल तर आपण मगाशी क्रॉस केलेला ना. तर त्यातला दुसरा बोलतो की हो रे, आपण आत्ताच अर्ध्या तासापूर्वी हा पूल क्रॉस केला आहे आणि हा पुन्हा कसा येऊ शकतो. त्यातला तिसरा बोलतो की अरे नाही, हा दुसरा पूल असेल, कोकणात खूप साऱ्या नद्या आहेत, आपल्याला काहीतरी भास होतो आहे. त्यातला एक जण बोलतो की होऊच शकत नाही, कारण मगाशी आपण जे पूल क्रॉस केला त्यानंतर जे वडाचं झाड लागलं आहे ते सेम वडाचं झाड इथे. मग हे तिघे विचारात पडतात की आपल्यासोबत नक्की काय होतं. बाहेर पाऊस जसा वाढत चालला आहे तसा यांचा बीपीसुद्धा वाढतच चालला होता. ते विचार करतात की आता काय करायचं. तर सरळ जाण्याशिवाय तर त्यांच्याकडे आता ऑप्शन नाही आहे. तर त्यांनी ठरवलं की आपण सरळच जाऊया. सरळ जात आहेत पुन्हा एकदा परत त्यांना तो पूल लागतो. पूल क्रॉस करतात आणि त्या वडाच्या झाडाखाली येऊन थांबतात. पण ह्या वेळेस त्या वडाच्या झाडाखालचं जे वळण होतं ते उजवीकडे नसून डावीकडे होतं. तर ते आता डावीकडे वळतात, डावीकडे पुढे जातात. अर्धा तास पुढे जात आहे. गुगल मॅप्सची रेंज येते मध्येच जाते, त्यांना कळतच नाही की आता काय करावं. आता ते गाडी साईडला घेतात आणि एका ठिकाणी थांबवतात. गाडी जशी थांबवतात तसं त्यांना गाडीला मागून कुणीतरी काचेवर दगड फेकला आहे असा आवाज येतो. ते गाडीतून उतरतात आणि ते आजूबाजूला पाहतात. त्या जंगलाच्या झाडीमध्ये त्यांना हलकीशी हालचाल जाणवते. तर झाडीमध्ये कसला तरी आवाज येतोय तर त्याकडे त्यांचं लक्ष जातं. आता त्या झाडीमध्ये काय दडलंय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वाट पहा याच्या पार्ट 2ची. तोपर्यंत अंदाज लावा की नक्की काय होईल. 3 मित्र असतात. त्या तिघांचा एक दिवशी प्लॅन होतो की आपण कोकणात फिरायला जाऊयात आणि ते निघतात आणि कोकणातही पोहोचतात. पण ते कोकणात तर पोहोचतात पण त्यांना कोकणामध्ये जिथे जायचे होते तिथे पोहोचत नाही. तर त्यांच्यासोबत अशी काही घटना होते त्यालाच आपण चकवा बोलतो. नमस्कार, मी आकाश आणि वेलकम टू आकाशवाणी, जिथे मी तुम्हाला सांगत असतो खूप साऱ्या भयानक स्टोरीज. पार्ट 1 जर आपण बघितला असेल की ते 3 मित्र वडाच्या झाडाखाली असणाऱ्या डाव्या साईडच्या वळणाकडे वळाले, पुढे गेले आणि थांबले. तर थांबले का तर त्यांच्या गाडीवर कुणीतरी दगड मारल्याचा आवाज त्यांना आला. त्यामुळे ते तिघे थांबले आणि गाडीतून खाली उतरले. तर ते तिघे जसे गाडीतून खाली उतरले त्यांना झाडीमध्ये कशी तरी कुजबुज ऐकू आली. त्या तिघांच्याही नजरा त्या झाडीकडे वळाल्या. त्यांनी विचार केला की काय असू शकतं, कुठला जंगली प्राणी का वेगळं काहीतरी. तर ते तिघेही खूप घाबरतात. तर ते 3 मित्र तो आवाज आल्यानंतर थोडेसे सावध होतात. त्यातला एक जण झाडीकडे कान लावून ऐकतो. तर त्या झाडीमधून त्याला एक कसला तरी विचित्र आवाज येतो, कसला तरी पुटपुटणारा आवाज येतो. तर त्याचे 2 मित्र बोलतात अरे जास्त पुढे नको जाऊ, खतरा असू शकतो. ते बोलतात चल गाडीत बस, आपण पुढे जाऊयात. तर ते पुन्हा आपल्या गाडीत बसतात आणि पुढे जातात. पुढे जातात. पुढे गेल्यानंतर परत अर्ध्या तासानंतर त्यांना तोच पूल लागतो. पण ह्यावेळेस त्यांना पुलावरती काहीतरी वेगळं दृश्य दिसतं. ह्यावेळेस त्यांना पुलाच्या रेलिंगवरती एक माणूस उभा आहे आणि तो माणूस नदीमध्ये उडी टाकण्याच्या प्रयत्नात आहे हे त्यांना दिसतं. जो गाडी चालवत असतो तो हॉर्न वाजवतो की तो माणूस आपला ऐकेल आणि थांबेल. हॉर्न वाजवल्यानंतर तो माणूस त्या गाडीकडे पाहतो आणि पुन्हा नदीकडे पाहतो. गाडी जशी जवळ आली तसा तो माणूस उडी टाकतो. तिघे मित्र इतके शॉक होतात की असं त्यांनी आत्तापर्यंत कधीच पाहिलं नाही की आपल्यासमोर कोणीतरी आत्महत्या करत आहे आणि आपण काहीच करू शकत नाही. तिघेजण गाडीतून खाली उतरतात आणि पुलाखाली पाहतात. नदीच्या पाण्याला इतकं प्रेशर होतं की तो माणूस केव्हाच वाहून गेला. तर ते 3 मित्र एकमेकांकडे बघतात आणि बोलतात की आता तर आपण काहीच करू शकत नाही, आपल्याला पुढे जायलाच हवं. गाडीत बसतात, पुन्हा आपल्या वाटेला लागतात. जसे जसे पुढे जातात पूल क्रॉस करतात आणि वडाचं झाड दिसतं. पण ह्यावेळेस त्या वडाच्या झाडाखाली बाहुल्या लटकलेल्या दिसतात. तर ते तिघेही त्या बाहुल्या पाहतात आणि त्यांना खूप विचित्र फिलिंग येतं की एक डार्क वाईब त्यांच्या शेजारी निर्माण होते. आत्तापर्यंत त्यांना कळून चुकलं होतं की आपण कुठल्या तरी भल्या मोठ्या अडचणीत सापडलेलो आहे. त्याच स्थितीला आपण चकवा बोलतो.
त्यातल्या एकाने हा चकवा शब्द आपल्या आजीकडून ऐकला होता. त्याला माहिती पण होतं की अशा अशा घटना होतात, पण त्याला हे नव्हतं माहीत की आपण ह्या घटनेमध्ये फसू आणि आपल्यासोबत हा चकवा घडेल. तर ते तिघे मित्र एकमेकांकडे पाहतात आणि बोलतात आता काय करायचं. त्यातला एक जण बोलतो की आपण पुढे जाण्याशिवाय काहीच करू शकत नाही. ते तिघेही देवाचं नामस्मरण करायला लागतात आणि आपल्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करतात. पुन्हा अर्धा तास उलटतो, पण ह्या वेळेस त्यांना पूल नाही दिसत. ह्यावेळेस त्यांना पुन्हा ती चहाची टपरी दिसली. आता तर त्यांना विश्वास बसतो की आपण कुठल्या तरी चकव्यामध्ये 100% अडकलो आहे आणि यातून बाहेर कसं निघायचं याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. ते ठरवतात की आपण पुन्हा एकदा त्या चहावाल्यापाशी जाऊ आणि त्याला विचारू की नक्की काय होतं आमच्यासोबत. ते त्या चहावाल्यापाशी जातात. चहावाला परत त्यांना पाहिल्यानंतर हसतो, कारण त्याला कळून चुकलं होतं की यांच्यासोबतही तोच प्रकार घडला आहे. तर ते 3 मित्र घाबरलेल्या चेहऱ्याने त्या चहावाल्यापाशी जातात. तर ते तिघे चहावाल्याला आपली सगळी हकीकत सांगतात, काय घडलंय, कसं घडलंय, कुठे घडलंय. त्यावर तो चहावाला बोलतो की साहेब, मी तुम्हाला डावीकडे वळायला सांगितलं. तर ते बोलतात, हा पण तिथे डावीकडे कुठलाही रस्ता नव्हता, त्यामुळे आम्ही उजवीकडे वळालो. तर हे ऐकल्यानंतर चहावाला डोळे बंद करतो, हात जोडतो आणि काहीतरी पुटपुटतो. तर त्या तिघांना वाटतो की हा कुठला तरी मंत्र पुटपुटतो. 2 मिनिटानंतर चहावाला डोळे उघडतो आणि त्यांना म्हणतो, साहेब आता तुम्ही निश्चिंत होऊन जा. आता तुम्हाला पूल क्रॉस केल्यानंतर डावीकडेच वळायचं आहे, उजवीकडे नाही. तर ते 3 मित्र एकमेकांकडे बघतात आणि विचार करतात की आता हा तर आपला शेवटचा ऑप्शन आहे, यानंतर आपण काहीच करू शकत नाही. ते चहावाल्याला बोलतात की ठीक आहे, आता आम्ही निघतो. ते तिघे गाडीत बसतात आणि पुन्हा त्या दिशेने निघतात. पुन्हा त्यांना तो पूल लागतो आणि ते भलं मोठं वडाचं झाडसुद्धा. पण ह्या वेळेस डावीकडे वळण असतं. ते तो टर्न घेतात आणि पुढे जातात. आता त्यांच्या फोनला चांगली रेंज आलेली असते. गुगल मॅप्सवर सुद्धा त्यांचं हॉटेल फक्त अर्ध्या तासावर दाखवत असतं आणि ते त्या हॉटेलपाशी पोहोचले. हॉटेलपाशी पोहोचल्यानंतर पहिल्यांदा ते जोरात गाडीतून उतरले आणि हॉटेलमध्ये घुसले. हॉटेलमध्ये घुसल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा निश्वास सोडला की पोहोचलो बाबा एकदाचं आणि निघालो या संकटातून. मॅनेजर जागाच होता, कारण त्याला माहीत होतं की हे येणार आहेत. मॅनेजर जेव्हा त्या तिघांकडे पाहतो, तो लगेच ओळखतो की यांच्यासोबत काहीतरी घडले. तरीसुद्धा मॅनेजर त्यांना विचारतो की सर नक्की काय झाले सांगा मला. ते तिघेही सर्व घडलेली हकीकत एक ना एक गोष्ट त्या मॅनेजरला सांगतात. मॅनेजर त्यांचं सर्व ऐकतो आणि बोलतो, आत्ता मी जे तुम्हाला सांगणार आहे याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तर त्यातला एक जण बोलतो की काय नक्की काय सांगणार आहेस. जसं मॅनेजर बोलतो तर हे तिघेही थोडंसं सावध होतात. मॅनेजर बोलतो, सर आपल्या हॉटेलमध्ये येण्यासाठी ना कुठला पूल लागतो ना कुठली चहाची टपरी. ते तिघेही सरळ खाली बसतात. म्हणजे तुम्ही विचार करा की अशी घटना आपल्यासोबत घडली आहे आणि समोरचा माणूस सांगतोय की हे शक्यच नाही आहे, कारण वाटेत असं कुठलंही ठिकाण नाही आहे की जिथे पूल लागतोय आणि चहाची टपरी. तर मॅनेजर बोलतो की सर याला चकवा बोलतात आणि हा चकवा अनुभवणारे तुम्ही पहिलेच नाही आहात. याआधी बरेच कस्टमर जेव्हा रात्रीच्या वेळेस प्रवास करून येतात त्यांच्यासोबत ही घटना घडते. त्यामुळे सर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की सर रात्रीचं येणं टाळा. पण कस्टमर पुढे माझं पण काही चालत नाही, त्यांना जसं सोयीस्कर वाटते तसे ते येतात. तर मॅनेजर त्या तिघांनाही थोडंसं शांत करतो, पाणी देतो आणि आपापली रूम दाखवतो. तर ही होती एका चकव्याची गोष्ट. तर तुमच्यासोबत पण असा चकवा घडला असेल किंवा तुम्ही कोणाचा ऐकला असेल तर मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणीला, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येतोय अशा खूप साऱ्या हॉरर स्टोरीज मराठीमध्ये. आणि एक टिप, रात्रीचा प्रवास करू नका.